नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मितकवाणी या चॅनलवर. आपल्या चॅनलवर आपण दररोज हिंदू धर्मातील पौराणिक कथा, देवदेवतांचे रहस्य आणि धर्माशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेतो. आज आपण एक अतिशय रंजक आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. शिवलिंगावर अशी कोणती वस्तू अर्पण केल्याने गरिबी दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते, याबद्दल आजची ही कथा आहे. ही कथा आपल्याला भक्तीची खरी शक्ती काय असते हेही सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप प्राचीन काळी भारतातील एका छोट्या आणि शांत गावात गोपाळ नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. ते गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेले होते. चहूबाजूंनी हिरवीगार झाडे, जवळच एक शांत नदी आणि गावाच्या मध्यभागी एक जुने शिवमंदिर होते. त्या गावातले लोक साधे आणि मेहनती होते. त्याच गावात एका छोट्याशा झोपडीत गोपाळ आपल्या कुटुंबासोबत राहत होता. गोपाळ अत्यंत साधा, प्रामाणिक आणि मनाने खूप चांगला माणूस होता. त्याचा स्वभाव शांत होता आणि तो नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तयार असायचा. गोपाळला लहानपणापासूनच भगवान शिवावर अपार श्रद्धा होती. त्याच्या आईवडिलांनी त्याला बालपणीच देवभक्तीचे संस्कार दिले होते. त्यामुळे कितीही संकटे आली तरी त्याच्या मनातील श्रद्धा कधीच कमी झाली नाही. पण नशिबाने त्याचे आयुष्य खूप कठीण परिस्थितीत चालले होते. त्याच्या घरात अनेकदा अन्नाची कमतरता असायची. कधी-कधी तर अशी वेळ यायची की संपूर्ण दिवस कष्ट करूनही त्याला पुरेसे अन्न मिळत नसे. काही दिवस तर असेही असायचे की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला उपाशीपोटीच झोपावे लागायचे. त्याच्याकडे नीट कपडेही नव्हते. त्याचे कपडे जुने आणि फाटलेले होते. पण तरी तो नेहमी स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या घरात कोणतीही सुखसोय नव्हती. ना चांगले भांडे, ना आरामदायी जागा, ना पैशांची साठवण. पावसाळ्यात त्याच्या झोपडीच्या छपरातून पाणी गळायचे आणि हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे कपडेही नव्हते. तरी या सगळ्या कठीण परिस्थितीत गोपाळ कधीही निराश झाला नाही. गावातील लोक अनेकदा त्याची अवस्था पाहून दया करत असत. पण गोपाळ नेहमी हसतमुख राहायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता आणि समाधान दिसायचे. त्याला नेहमी वाटायचे की एक दिवस भगवान शिव नक्कीच त्याच्यावर कृपा करतील. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी त्याने कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. उलट प्रत्येक संकटात त्याची भक्ती आणखी दृढ होत गेली. त्याच्या मनात नेहमी एकच भावना असायची, भोलेनाथ माझ्या भक्तीची परीक्षा घेत आहेत आणि एक दिवस ते नक्कीच माझ्या जीवनात आनंद आणतील. दररोज पहाटे उठून तो नदीवर जाऊन स्नान करायचा आणि नंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाचे दर्शन घ्यायचा. मंदिरात येणारे इतर भक्त दूध, फळे, फुले आणि विविध वस्तू अर्पण करत असत. पण गोपाळकडे काहीही नव्हते. त्यामुळे तो मंदिरात जाऊन शांतपणे शिवलिंगासमोर उभा राहायचा आणि मनोभावे प्रार्थना करायचा. त्याच्या मनात नेहमी एकच विचार असायचा, देवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, पण माझी भक्ती खरी आहे. एके दिवशी मंदिरात एक वृद्ध साधू आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांनी काही वेळ गोपाळकडे लक्ष दिले आणि त्याच्या मनातील दुःख ओळखले. ते त्याच्याजवळ आले आणि प्रेमाने विचारले, बाळा, तू रोज इतक्या भक्तीने इथे येतोस, पण इतका दुःखी का दिसतोस? तेव्हा गोपाळने आपली संपूर्ण परिस्थिती सांगितली. त्याने सांगितले की तो देवावर खूप श्रद्धा ठेवतो, पण गरिबीमुळे देवाला काही अर्पण करू शकत नाही. हे ऐकून साधू हसले आणि म्हणाले, बाळा, भगवान शिवाला मोठ्या वस्तूंची गरज नसते. त्यांना सर्वात प्रिय असते ती भक्ताची खरी भावना. पण काही पवित्र गोष्टी आहेत, ज्या श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण केल्याने जीवनातील दारिद्र्य कमी होऊ शकते. साधूंनी गोपाळला सांगितले की रोज सकाळी स्नान करून शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण कर. त्यानंतर श्रद्धेने बेलपत्र अर्पण कर. बेलपत्र भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानले जाते. त्यातील 3 पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची प्रतीक मानली जातात. शिवलिंगावर जल अर्पण केल्याने मन शुद्ध होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. साधूंनी पुढे सांगितले की शक्य असेल तर शिवलिंगावर थोडे दूध अर्पण कर आणि अक्षता म्हणजेच तांदूळ अर्पण कर. तांदूळ समृद्धीचे प्रतीक मानले जातात. तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत पूजा कर. पण हे सर्व करताना मनात अहंकार नसावा
फक्त श्रद्धा आणि विश्वास असावा. दुसऱ्या दिवसापासून गोपाळने साधूंनी सांगितलेला उपाय मनापासून सुरू केला. पहाटे सूर्य उगवण्यापूर्वीच तो उठायचा. गाव अजून झोपेत असताना तो शांतपणे नदीकाठी जायचा. थंड पाण्यात स्नान करून तो मन शुद्ध करायचा आणि नदीतून स्वच्छ पाणी एका छोट्या माठात भरून मंदिराकडे निघायचा. त्यावेळी वातावरण अतिशय शांत असायचे. पक्ष्यांचा किलबिलाट, मंद वारा आणि उगवत्या सूर्याची हलकी किरणे, त्या पवित्र वातावरणात गोपाळच्या मनात भक्तीची भावना आणखी वाढायची. मंदिरात पोचल्यावर तो अत्यंत नम्रतेने शिवलिंगासमोर उभा राहायचा. सर्वप्रथम तो आणलेले पवित्र जल शिवलिंगावर अर्पण करायचा आणि मनोभावे अभिषेक करायचा. त्यानंतर तो जंगलातून आणलेले ताजे बेलपत्र अत्यंत आदराने शिवलिंगावर ठेवायचा. बेलपत्र अर्पण करताना त्याच्या मनात एकच भावना असायची, भगवान शिव माझ्या भक्तीवर प्रसन्न व्हावेत. प्रत्येक बेलपत्र ठेवताना तो नम्रपणे डोके झुकवायचा आणि प्रार्थना करायचा. पूजा करताना गोपाळ अत्यंत शांत आणि एकाग्र राहायचा. तो हळूहळू आणि मन लावून ओम नमः शिवाय या पवित्र मंत्राचा जप करायचा. त्या मंत्राच्या प्रत्येक उच्चारासोबत त्याच्या मनातील दुःख, चिंता आणि भीती जणू हळूहळू दूर होत होती. मंदिरातील शांत वातावरणात त्या मंत्राचा नाद घुमायचा आणि गोपाळच्या मनाला एक अद्भुत समाधान मिळायचे. ही पूजा तो रोज न चुकता करत राहिला. कधी पाऊस असो, थंडी असो किंवा थकवा असो, गोपाळने कधीही पूजा सोडली नाही. काही दिवस त्याच्याकडे बेलपत्री मिळत नसत, पण तरीही तो किमान पाणी अर्पण करून भक्तिभावाने प्रार्थना करायचा. त्याला वाटायचे की देवाला वस्तूंपेक्षा भक्ताचे शुद्ध मन महत्त्वाचे असते. हळूहळू ही पूजा त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली. रोज सकाळी मंदिरात जाऊन पूजा केल्याने त्याच्या मनात नवी आशा निर्माण व्हायची. त्याला वाटायचे की भगवान शिव त्याच्या प्रत्येक प्रार्थनेला ऐकत आहेत. त्याच्या मनातील भीती कमी होत गेली आणि त्याची श्रद्धा दिवसेंदिवस अधिक मजबूत होत गेली. असे अनेक दिवस आणि महिने गेले, पण गोपाळने आपली भक्ती कधीही कमी होऊ दिली नाही. तो नेहमी विश्वास ठेवायचा की भगवान शिव आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण योग्य वेळी ते नक्कीच कृपा करतात. काही दिवस गेले, काही महिने गेले. हळूहळू गोपाळच्या आयुष्यात बदल दिसू लागला. त्याला काम मिळू लागले. लोक त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. त्याच्या घरातील गरिबी कमी होऊ लागली. घरात अन्नाची कमतरता राहिली नाही. थोड्याच काळात त्याचे जीवन स्थिर झाले. गोपाळला तेव्हा समजले की हे सर्व भगवान शिवाच्या कृपेनेच झाले आहे. त्याने आयुष्यभर भगवान शिवाची भक्ती करत राहण्याचा संकल्प केला. तो नेहमी लोकांना सांगायचा की देवाला महाग वस्तूंची गरज नसते. खरी श्रद्धा आणि भक्तीच सर्वात मोठी असते. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडचणी असल्या तरी देवावरचा विश्वास कधीही सोडू नये. श्रद्धेने आणि मनापासून केलेली पूजा नक्कीच फळ देते. भगवान शिव अत्यंत दयाळू आहेत आणि ते आपल्या भक्तांची प्रार्थना नक्की ऐकतात. मित्रांनो, तुम्हीही श्रद्धेने भगवान शिवाची पूजा करत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. अशाच पौराणिक कथा आणि रोचक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मितकवाणी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि अद्भुत कथेसह. धन्यवाद.